नमस्कार मैत्रिणींनो, आजची रेसिपी आहे काजू मोदक. तर बघूया रेसिपी. यासाठी मी 2 वाट्या काजू घेतले आहेत, अर्धा वाटी साखर, 4 इलायची आणि 2 ते 3 चमचे दूध लागणार आहे. काजू मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे आणि साखरही मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे. दोन्ही वेगवेगळे बारीक करून घ्यायचे आहे. काजू मिक्सरमधून बारीक केल्यानंतर ती चाळून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून त्यामध्ये तुकडे राहणार नाहीत. आणि साखर आणि वेलची हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे. आता ही काजूची पावडर चाळून झाली आहे. यामध्ये मी 6 चमचे पिठी साखर घातलेली आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये 2 ते 3 चमचे दूध घालायचं आहे. ह्या दुधामध्ये मी केशर घातले आहे. दूध हे नॉर्मलच आहे, गरम केलेले नाही. आता हे मिश्रण चांगले मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया. हे मिश्रण चांगले एकजीव करून घेतले तर आता मी मोदकाच्या साच्याला तूप लावून घेणार आहे आणि मग हे मिश्रण यामध्ये घालून मोदकाचे आकार देणार आहे. तर अशा प्रकारे सगळे मोदक तयार झाले आहेत. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.